नमस्कार, सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। मी मनीषा मगरे। मत्स्योदरी देवी मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात। मराठवाड्याच्या आराध्य दैवत असलेल्या मत्स्योदरी देवी मंदिर परिसरात सध्या दुर्गंधी पाहण्यास मिळत आहे। सध्या नवरात्र महोत्सव चालू असल्याचे ठिकाण या परिसरात घाणीचे साम्राज्य साचले आहे। त्यामुळे भाविक भक्तांचे आरोग्य धोक्यात असल्याचे वर्तवले जात आहे। या नवरात्र महोत्सवामध्ये देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक व भक्त मोठी गर्दी करतात। सध्या झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तसेच प्लास्टिकच्या पन्न्या कचरा पडलेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या भाविक भक्तांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। यावेळी आमचे प्रतिनिधी अरविंद शिरगुळे यांनी मत्स्योदरी देवी संस्थाचे व्यवस्थापक शिंदे यांच्याशी केलेली खास बात। त्यांनी सांगितले की आम्ही या स्वच्छतेसाठी स्वतंत्र व्यवस्था 10 महिला व 8 पुरुष नेमले आहे। 7वी माळच्या वेळी भाविकांची मोठी गर्दी असल्याने स्वच्छता करण्यासाठी अडचण होते, मात्र आम्ही संस्थांच्या वतीने नेमलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याकडून साफसफाई करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। या संदर्भात मला सांगा की आपण या मत्स्योदरी देवी इथले येणाऱ्या भाविक भक्तांचे आराध्य दैवत मानले जाते, तर इथं स्वच्छतेबाबत आपण काय सांगू शकता? आणि आम्ही आता संस्थान म्हणून जसं दिवसांदिवस संस्थांचा सगळं असं कारोबार वाढत चाललेले, येणारे भक्तगण वाढत चाललेले आहे। त्या हिशोबाने आम्ही स्वतंत्र व्यवस्था उभा केलेली आहे। त्यामध्ये एक 8 पुरुष, 10 लेडीज आणि एक ट्रॅक्टर अशी स्वतंत्र व्यवस्था उभा करून दैनंदिन साफसफाई करत आलेलो आहे। तसेच संडास बाथरूममध्ये एक चव्हाण परिवार आहे, ते आमचं कंटिन्यू त्यांना एक संडास बाथरूमचं साफसफाईचं काम दिलेलं आहे। अशा पद्धतीने पण थोडं नैसर्गिक आपत्तीमुळं थोडं कचरा बी थोडा घाण बी जास्त होती, तरी आम्ही साफसफाई करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे आणि अशी व्यवस्था उभा केली। आम्ही येत्या वेळेस भाविक भक्तांचा आढावा घेतला असता भाविक भक्तांनी स्वच्छतेबाबत आम्हाला सांगितले की इथे रेग्युलरमध्ये घाण साफसफाई होत नसल्याने त्यांना अडथळा तयार होतो, दर्शनात येण्यासाठी त्यांचा खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात। या संदर्भात असं आहे की म्हणजे 5वी, 4थी, 5वी, 6वी, 7वी आणि 8वी माळ या दरम्यान नारळ फोडणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळं आणि त्याच्या नारळाच्या शेंड्या प्लस म्हणजे ही तर थोडी अशी दरवर्षी ती स्वच्छता होती, तरी एका साईडला केल्यामुळं ती घाण आम्ही दैनंदिन उचलण्याचा प्रयत्न करतोय। आणि या पावसामुळं थोडी जर आमची जेवढे भाविक भक्तांची परेशानी झालेली आहे, तरी आम्ही साफसूफ करण्याचा प्रयत्न करतो। यामध्ये नगर परिषदेचं काही दुर्लक्ष झालेलं असं दिसून येत आहे का? नाही, नगरपालिकेचं दुर्लक्ष नाही आहे। म्हणजे संस्थान म्हणून स्वतंत्र व्यवस्था उभा करत आहो आपण, कारण की संस्थान म्हणून इतर याच्यावर कार्यालयावर अवलंबून राहता संस्थांनी हे बाकी व्यवस्था उभा केलेली आहे। आपला परिचय? मी कैलास शिंदे, इथला व्यवस्थापक, श्री मत्स्योदरी देवी संस्था लांबा। मत्स्योदरी देवी यात्रेनिमित्त आपण काय सांगू शकता? श्री मत्स्योदरी देवी संस्थांचा नवरात्र महोत्सव 2025 हा साजरा होत आलेला आहे। दिनांक 22/9/2000 घटस्थापना झालेली आहे आणि आजपर्यंत 2 दिवस पावसाचा व्यत्यय, 3 दिवस पावसाचा व्यत्यय आल्यामुळं आणि त्यानंतर यात्रेला चांगला प्रारंभ झालेला आहे। एक 5वी, 6वी, 7वी, 8वी ह्या दिवशी भरगच्च यात्रा झालेली आहे। एकूण 2,500 मुलं टाकण्यात आलेले आहे। तसेच काही पंक्ती होतात की भाविक भक्तांनी अंबरचे भाविक भक्त आहे असे भाविक भक्तांनी पंक्ती दिलेल्या आहे। त्यामध्ये 6वी माळ माननीय नामदार नारायणराव कुचे, त्याच्यानंतर 7वी माळ भैयासाहेब टोपे आणि 8वी माळ प्रभाकर मामा अशा पद्धतीने नवरात्राची पंक्ती झालेली आहे। दररोज संस्थांकडून पंगत धारकाकडून भरगच्च अन्नदानाचा कार्यक्रम होत आलेला आहे। तसेच आज 8वी माळ आहे। 8वी माळेच्या निमित्ताने आज महिला वर्ग जास्त होता आणि ती आता यात्रेची सांगता म्हणून आज संध्याकाळी संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार श्री विजय चव्हाण आणि सहपत्नी यांच्याकडून रात्री 12 वाजता होम हवनास सुरुवात होत आहे। अशा पद्धतीने यात्रेची सांगता आज अष्टमीला होते आणि उद्या 1 दिवसाचा गॅप करून
एक 2 तारखेला दसऱ्याची विजय मिरवणूक अंबड तहसीलमधून निघून इथं सीमालंघन हा कार्यक्रम होतो, संस्थान परिसरात होतो. तसेच म्हणजे जे 10 दिवस भाविक आले नाही आहे ते भाविक असे आता एक पौर्णिमा यात्रा असते, कोजागिरी पौर्णिमा ही 6/10/2025ला कोजागिरी पौर्णिमा आहे. आणि पौर्णिमा यात्रा झाल्यानंतर एक 12 तारखेला 12/10/2000ला सर्व मंदिर धुवून धावून संस्थान अध्यक्ष श्री विजय चव्हाण यांच्या हस्ते अभिषेक करून प्राचार पूजा प्रारंभ होतो. म्हणजे प्राचार पूजा करून यात्रेचे सांगत होते. आणि या प्राचार पूजाला ज्यांनी सहकार्य केलेले ITIचे NS कॅम्पमधून एक 75 विद्यार्थी आहे. तसेच मच्छोदरी महाविद्यालयातून एक 16 विद्यार्थी आहे NS कॅम्पद्वारे. तसंच पोलीस प्रशासन आणि काही सेवेकरी आहे. अशा ज्यांनी नवरात्रामध्ये सहकार्य केलेले अशा भावी भक्तांना आम्ही बोलून प्राचार पूजाचं निमंत्रण देतो. अशा पद्धतीने नवरात्र महोत्सव साजरा केला जाणार होत आहे. आणि ह्या वर्षीचं एक विशेष म्हणजे संस्थांनी एक डिजिटल लाईटिंगची व्यवस्था केलेली आहे. ही लाईटिंगची व्यवस्था अशी आहे की जो शेकटा येथील राजेंद्र गोलवाल यांनी ती शेकटा येथून बसवून ती रिमोटद्वारे ती लाईटिंग चालू करतात, बंद करतात. काही बिघाड आला तर ते दुरुस्त करतात. तसेच महाराष्ट्र शासनाने ह्यावर्षी एक 3.5 कोटी पथमार्गाचं काम महाराष्ट्राच्या पर्यटनातून पथमार्गाचं काम झालेलं आहे. ते अंतिम टप्प्यात आहे. त्याचं उद्घाटन आपल्या अंबड बदनापूरचे आमदार श्री नारायण कुचे सर हे आगामी काळामध्ये त्याचं उद्घाटन करतील. आणि भावी भक्तांना तो रस्ता उघडा करण्यात येईल अशा पद्धतीचं आहे. याच्याबरोबर संस्थांना थोडा जरा हे पावसामुळं आर्थिक फटका बसलेला आहे. संस्थांबरोबर काही व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसलेला आहे. अशा पद्धतीने ही यात्रेची एक प्रकारची यात्रेची सांगता होणार आहे. थोडं बोलून